चिकन तंदुरी टिक्का मसाला, मसालेदार ग्रेव्हीवाली ही चिकनची रेसिपी खूपच मजेदार आणि टेस्टी बनते। ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण चिकनला मॅरिनेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे। मॅरिनेट जेवढा जास्त वेळ ठेवू तेवढं चिकन जबरदस्त टेस्टी आणि मजेदार असं ज्युशी बनतं। नमस्कार, मी संगीता, स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे आपली चिकन तंदुरी टिक्का मसाला। 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं 1 किलो चिकन घेतले आहे। ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेत आणि चिकन घेताना बोनवाले मीडियम साईजचे पीस करून आणायचे आहेत। त्यानंतर आपण इथं चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी मी 2 चमच घट्ट असं दही घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे इथं मी घालून घेते अर्धा चमच हळद, अर्धा चमच लाल तिखट आणि अर्धा चमच इथं काश्मीरी चिली पावडर, त्याचबरोबर अर्धा चमच धने जिरे पावडर, अर्धा चमच काळी मिरी पावडर आणि 1 चमच चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि त्यानंतर इथं आपण 2 चमचभर अशी आलं लसणाची पेस्ट घेऊ आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचंय आणि त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी हातावर चोळून ही पण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे मिश्रण सगळे एकजीव करून मस्त असे मिक्स करून घेऊया। तर इथं छान असे मिक्स झालेले आहे आणि आपल्याला इथं चांगला कलर येण्यासाठी मी थोडासा फूड कलर घालत आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, काहीच हरकत नाही, पण फूड कलरनी मस्त असा कलर येतो म्हणून ते घालून घेतले आणि त्याचबरोबर इथं मी 2 चमच असं आपलं तेल घालून घेतलंय आणि हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचंय 2 तास। तर इथं 2 तास झालेले आहे, मस्त चिकन मॅरिनेट होऊन गेलेलं आहे आणि आता आपण गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे, थोडंसं तेल घालूया आणि मस्त असं पॅन गरम झाल्यावर हे आपण मॅरिनेट झालेले चिकनचे एक एक पीस ह्याच्यावर ठेवून घ्यायचे आणि इथं गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची। हाय फ्लेमवरच हे चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आणि होय, चिकन इतपत आपल्याला फ्राय करून घ्यायचे की त्याच्यावर चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन असा कलर यायला पाहिजे। तर बघू शकता एक पीस तुम्हाला मी उचलून दाखवते, परफेक्ट असंच आपल्याला चिकन इथं फ्राय करून घ्यायचंय पॅनवर आणि असं टर्न करून दुसऱ्या साईडनी पण इतपर्यंतच चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फ्राय केल्यावर चिकन अगदी 50 ते 60% शिजून होईल आणि त्यानंतर आपण मसाल्यांसोबत चिकन शिजवून घेऊ। तर अगदी परफेक्ट असं चिकन फ्राय करून झालेलं आहे। आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला बघूया। तर ग्रेव्हीसाठी मी सर्वात अगोदर छान अशी हंडी ठेवून घेतली। हंडी गरम झाल्यावर त्यामध्ये 3 चमच भर तेल घालून घेतलं आणि त्यानंतर मी इथं काही खडे मसाले घालते। तर तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असतील त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। तर इथं मी जिरे, दालचिनीचे तुकडे आणि तेजपत्ता घालून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे एक स्टारफुल घालून घेतलं आणि 3-4 लवंग आणि हे सगळे घालून घेतल्यावर आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून ते पण घालून घ्यायचे आणि छान असे गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलं। हे छान असे एकजीव करून घ्यायचे सगळे मसाले, अगदी तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचंय। तेल मस्त असं सुटायला लागलं त्या अगोदर आपण इथं 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया, म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो एकदम मऊसूत शिजून मोकळे होतील असे। परफेक्ट इथे तेल पण सुटले आणि कांदा आणि आपले टोमॅटो पण एकदम भारी झालेले। त्यानंतर काही पावडर मसाले ऍड करून घेऊ। तर त्यासाठी अर्धा चमच मी इथे लाल तिखट घेतले, अर्धा चमच काश्मीरी चिली पावडर घेतली आणि त्याचबरोबर अर्धा चमच इथं मी धने जिरे पावडर घेतलेली आहे आणि इथं अर्धा चमच घरगुती मिरची पावडर, त्याचप्रमाणे इथं अर्धा चमच मी गरम मसाला घालून घेतले। हे सगळे पावडर मसाले एकजीव करून घेऊया आणि चांगले शिजण्यासाठी थोडंसं ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। पाणी घालून छान असे मसाले एकजीव शिजवून घेऊया। तर इथं थोडं मी पाणी जास्तच घाललंय कारण इथं ग्रेव्हीसाठी पण आपल्याला लागणार आहे पाणी, म्हणून मी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवून घेतलंय। मस्त असं त्याच्यावर तेल सुटायला लागलंय आणि त्यानंतर आपण ज्या बाउलमध्ये आपण मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं होतं त्याच बाउलमध्ये अर्धा कपभर पाणी घालून घ्यायचंय आणि तेच पाणी ह्यामध्ये घालायचंय आपल्याला। एकदम जबरदस्त असा फ्लेवर येतो कारण त्यामध्ये मसाले ठेवलेले असतात। तर इथं मी ग्रेव्ही थोडीशी वाढवून घेते, मला ग्रेव्ही थोडी जास्त हवी होती म्हणून वाढवून घेते। तुम्ही इथं ग्रेव्हीचं प्रमाण कमी जास्त करू शकता, त्याच ग्रेव्हीमध्ये पण तुम्ही करू शकता किंवा पाण्याचं प्रमाण वाढवून पण घेऊ शकता। तर छान अशी मला जेवढी पाहिजे होती तेवढी मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे। ह्या ग्रेव्हीला एक उकळ येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण जे फ्राय करून घेतलेलं चिकन होतं ना, ते ह्यामध्ये सर्व चिकन घालून घ्यायचंय आपण। छान असं चिकन ह्या हंडीमध्ये आपण ठेवून घेतलेलं आहे आणि आता हे चिकन आणि आपला जो मसाला होता तो मस्त असा एकजीव करून घ्यायचाय, छान त्याला मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून झाल्यानंतर ह्याला
अगदी 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवून मस्त असं शिजवून घ्यायचं. वाह! जबरदस्त असं त्याचा फ्लेवर उतरलेला आहे. एकदम भन्नाट अशी ही दिसते आपली चिकन तंदुरी टिक्का मसाला. जबरदस्त आणि चिकन पण एकदम परफेक्ट इथं शिजून झाले. शेवटच्या टायमाला काय करायचंय, मी तुम्हाला सांगितलेलं माझ्या चिकन अंगाराच्या रेसिपीमध्ये मी सांगितलं त्याचप्रमाणे इथं आपण नारळाची कवटी मस्त अशी त्याला भाजून घ्यायची आणि त्या कवटीच आपण एका वाटीमध्ये ठेवून त्याच्यावर थोडंसं तूप घालून मस्त असा स्मोक देऊन घ्यायचंय. जबरदस्त याच्याने स्मोक बसतो. त्या टायमाला काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचा आणि 2 मिनिटासाठी आपला एकदम जबरदस्त असा स्मोक देऊन झालेला आहे. भारीच एकदम अशी ही भन्नाट चिकन तंदुरी टिक्का मसाल्याची रेसिपी मस्त स्मोकी, ज्युसी आणि मसालेदार बनते. हो आणि सगळ्यात महत्त्वाचे ह्या डिशमध्ये ना चिकनचे सगळे फ्लेवर उतरून येतात. मस्त अशी स्मोकी, ज्युसी, मसालेदार ही डिश नक्की ट्राय करा. तुम्ही जर तीच चिकनची रेसिपी बनवून खात असेल तर तुमच्यासाठी हा नवीन बेत म्हणजे चिकन तंदुरी टिक्का मसाला एकदम जबरदस्त फ्लेवर आहे, एकदम भारी लागते. तर इथे मसालेदार चिकन तंदुरी टिक्का मसाला ग्रेव्ही तयार आहे. चिकन तंदुरी फ्लेवरवाली मसालेदार ग्रेव्ही खूपच टेस्टी लागते. तुम्ही ही पराठा, तंदुरी, रोटी, नान किंवा चपाती सोबत किंवा अगदी भातासोबत पण एकदम जबरदस्त अशी लागते. नक्की ट्राय करा. तर काय मंडळी, तुम्ही पण बनवता ना असा चिकन तंदुरी टिक्का मसाला आणि तुमची रेसिपी कशी होते हे नक्की मला कमेंट्सद्वारे सांगा. आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अशा तुमच्यासमोर नवनवीन अशा भन्नाट रेसिपी लवकरात लवकर घेईन. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात राहा. नमस्कार.